इयत्ता 9वी. विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. पाठ 8वा. उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव. विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये अनेक पदार्थावर अभिक्रिया होत असतात हे आपल्याला माहिती आहे व त्यापासून नवीन पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ पहा, दुधापासून दही, ताक, पनीर तयार करता येते. मग सांगा, हे पदार्थ तयार होताना अशा प्रकारच्या अभिक्रिया कोण घडवून आणत असेल? तर अशा प्रकारच्या अभिक्रिया सूक्ष्मजीव घडवून आणतात. बरोबर आहे ना? आपल्या सभोवती हवा, पाणी, जमीन, अन्नपदार्थ, सांडपाणी, कचरा याचबरोबर वनस्पती, प्राणी व मानवी शरीरात सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते. सूक्ष्मजीव अनेक दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात. तसेच लोणची, पशुखाद्य बनवण्यासाठी मदत करतात. तर काही सूक्ष्मजीव अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत असतात. सूक्ष्मजीव जसे आपल्याला उपयोगी आहेत तसेच नुकसानकारक सुद्धा आहेत. सूक्ष्मजीव हे 2 प्रकारचे असतात, उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव. तर या पाठामध्ये आपण या सूक्ष्मजीवांची माहिती घेणार आहोत. त्याआधी मला सांगा, सूक्ष्मजीव म्हणजे काय किंवा त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? मागील इयत्तेत आपण अभ्यासलं आहे की पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत. त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. या सूक्ष्मजीवापैकी काही सूक्ष्मजीव हे एकटे राहतात. उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम. तर काही सूक्ष्मजीव बहुसंख्येने वसाहती करून राहतात. काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती, प्राणी यांच्या अवशेषावर जगतात. मग या सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले जाते? तर सूक्ष्मजीव हे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शकांचा वापर करावा लागतो. दही किंवा ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्याचे संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केल्यास आपल्याला सूक्ष्मजीव दिसतील. या पाठामध्ये सर्वप्रथम आपण उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजेच युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहणार आहोत. तर लॅक्टोबॅसिलाई हे एक उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. तर लॅक्टोबॅसिलाई पाहण्यासाठी आपल्याला ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवर घ्यावा लागेल. त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा. त्यावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादन काच ठेवा. संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या 10x भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या 60x भिंगाने निरीक्षण करा. निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना तुम्हाला दिसले का पहा. निळसर रंगाच्या काडीसारख्या हलणाऱ्या या जीवांनाच लॅक्टोबॅसिलाई असे म्हणतात. यांचा आकार सूक्ष्म आयताकृती असतो. लॅक्टोबॅसिलाई हे विलॉक्सी जीवाणू आहेत, म्हणजेच ऑक्सिजनशिवायही ते ऊर्जा निर्मिती करू शकतात. आता मला सांगा पाहू, दुधापासून दही कसे तयार करतात किंवा या प्रक्रियेत नेमके काय घडते? मुलांनो, आपण घरामध्ये नेहमी दही खातो. मग हे दही कसे तयार होते? तर लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. यामुळे दुधाचा सामू म्हणजेच pH कमी होतो व दुधातील प्रथिनांचे क्लथन होते. क्लथन होणे म्हणजेच गठ्ठ होणे किंवा साकाळणे. त्यामुळे दुधातील प्रथिने इतर घटकापासून वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. त्याचा सामू म्हणजेच pH कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. मुलांनो, आपल्याला अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात? सांगा पाहू. कारण दुधापेक्षा दही पचनास हलके असते. दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू जास्त प्रमाणात असतात. हे जीवाणू
अन्नमार्गातील क्लॉस्ट्रीडियमसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. दह्यामध्ये आम्लधर्मी सामू असतो व हा दुधामधील सूक्ष्मजीवांचा नाश करतो. म्हणूनच अपचन झाल्यास डॉक्टर आपल्याला दही किंवा ताक घेण्यास सांगतात. कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होऊन त्याला तार येते. असे का होत असेल बरे? दह्यात सूक्ष्मजीवांची वाढ झालेली असते, कारण त्यात चांगल्या दर्जाचे लॅक्टोबॅसिलस जीवाणू नसतात, तर त्यात क्लॉस्ट्रीडियम या अपायकारक जीवाणूंची वाढ झालेली असते. हे सूक्ष्मजीव अपायकारक असतात, त्यामुळे दह्याचा सामू देखील बदलतो व त्यामुळेच दही कडवट व बुळबुळीत होते. दुधाच्या सायीचे किण्वन म्हणजेच विरजन करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवतात माहिती आहे का तुम्हाला? तर पहा, दुधाच्या सायीचे किण्वन करून दही, ताक, लस्सी, पियूष, लोणी, श्रीखंड, चक्का हे पदार्थ मिळवतात. विद्यार्थी मित्रांनो, हल्ली आपण घरामध्ये प्रोबायोटिक दही आणतो पहा. हे दही खूप लोकप्रिय आहे. मग हे खाद्यपदार्थ म्हणजे नेमके आहे तरी काय? तर या पदार्थात लॅक्टोबॅसिलायसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण म्हणजे हे सूक्ष्मजीव आपल्या अन्नमार्गातील क्लॉस्ट्रीडियमसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक्षमता वाढवतात. हे आपल्याला आरोग्यदायी असतात. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लॅक्टोबॅसिलाय या उपयुक्त सूक्ष्मजीवाविषयी माहिती पाहिली. आता आपण लॅक्टोबॅसिलाय या जीवाणूचे उपयोग पाहूयात. याचा पहिला उपयोग पहा. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने मिळतात. दुसरा, सिडार, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाय किण्वन प्रक्रिया उपयुक्त आहे. 3. पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाय व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार करतात. गाई म्हशींना दिले जाणारे आंबोण म्हणजेच लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने आंबवलेले अन्न असते. 5. मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाय किण्वन प्रक्रिया वापरली जाते. लॅक्टोबॅसिलाय जीवाणू किती उद्योगांना चालना देतात? तर पहा, लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू अनेक प्रकारच्या उद्योगांना चालना देतात. त्यामध्ये आहे दुग्धजन्य पदार्थ जसे चीज, लोणी, तूप आणि श्रीखंड. तसेच अन्नपदार्थ सिडार, कोको आणि लोणची. दूध भरपूर उपलब्ध असलेल्या प्रदेशात कोणकोणते गृहोद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात? तर अशा प्रदेशामध्ये गोबर गॅस प्रकल्प, दुग्धजन्य पदार्थाचे व्यवसाय, गुरांच्या खाद्यांचे कारखाने असे उद्योग सुरू होऊ शकतात. झालेला भाग पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये लिहा.